नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता धावणारी मुंबई. होय, आज सकाळपासून मुंबई धावत होती आणि थोडके नाही तर 50,000 पेक्षा जास्त धावपटू मुंबईत रस्त्यावर उतरले होते. निमित्त होतं 17व्या मुंबई मॅरेथॉनचं. रविवारी एरवी मुंबई शांत असते, सकाळ थोडीशी निवांत असते, पण मुंबईकर आज भल्या पहाटे धावले. मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील सुद्धा खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी 55,322 धावपटूंनी नोंदणी केली होती. उजव्या बाजूला आपण ड्रीम रनमध्ये सहभागी झालेले सगळे मुंबईकर पाहतोय, तर डाव्या बाजूला योग आणि त्यामधून फिटनेस अशा प्रकारचा संदेश देणारे मुंबईकर आपण पाहतो आहोत. मुंबई मॅरेथॉनमध्ये एलिट प्रकारात स्पर्धेचा निकाल नुकताच लागला आहे. परदेशी खेळाडूंमध्ये केनियाच्या हुरिसा यानं पहिला क्रमांक मिळवला आहे, तर भारतीय खेळाडूंमधून श्रीनू हा पहिला आलेला आहे. हाफ मॅरेथॉनच्या महिला गटात उत्तर प्रदेशची पारुल चौधरी ही पहिली आली आहे. आरती पाटील ही कोल्हापूरची धावपटू दुसरी आली आहे, तर मोनिका अथरे ही तिसरी आली आहे. मुंबई मॅरेथॉनची खासियत ही आहे की खेळाडूंसोबत इथे वेगवेगळ्या पद्धतीने सजावट केलेले लोक सुद्धा येतात, पेहराव घातलेले असेच एक लोकांना आनंद देणारे अर्थात जोकरचा वेश परिधान केलेले धावपटू माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार, आपलं नाव काय आणि किती वर्षापासून तुम्ही सहभागी होत आहे? मी ह्या ज्या वेशात आलोय त्या वेशाचं नाव आहे, आता त्या वेशातल्या आतल्या माणसाचं नाव आहे हॅपी मॅन. कारण का मी स्पायडरमॅन नाही, मी बॅटमॅन नाही, मी चड्डी बाहेरून घालत नाही, आतून घालतो, पण मी हॅपी मॅन आहे. मी आतून सुखी आहे, आतून खुश आहे. कारण का मला खूप कळलेलं आहे आता की डेडलाईन्स येतात, डेडलाईन्स जातात. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मीटिंग युअर फॅमिली इज इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःच्या फॅमिलीला किती वेळ देऊ शकता, त्यांना किती आनंदात ठेवू शकता, आसपासच्या लोकांबरोबर किती वेळ घालवू शकता, तुम्ही पेशंट्सना कुठे भेटू शकता. त्यामुळे मी हॉस्पिटल्समध्ये जातो, ओल्ड एज होममध्ये जातो आणि हेच काम आहे की मी हॅपीनेस स्प्रेड करतो. नक्कीच तुम्ही आनंदी आहात आणि कुठच्याही खेळाचं आणि खेळाडूचं एक मोठं हेच असतं की तो आनंदी असतो. मॅरेथॉनमध्ये किती वर्षापासून येतात आणि किती लोकांशी तुमचा संपर्क आहे? मॅरेथॉनमध्ये जवळजवळ आता एक तप झालं, सुरुवातीपासून आहे. मी आधी नेव्हीमध्ये होतो, रिटायर्ड नेव्हल ऑफिसर आहे. ते पण मी खूप सिन्सिअरली करायचो आणि हे पण मी माझा युनिफॉर्म म्हणून समजतो, कपडे म्हणून नाही समजतो. नक्कीच, म्हणजे आपण बघतो की सैन्यातले लोक हे नेहमीच रिटायर झाल्यानंतर सुद्धा सैनिक असतात, कारण त्यांचे जे जोश असतो, आनंद असतो, तसाच आनंद घेऊन गेली 14 वर्ष हे मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि खरंच एक वेगवेगळ्या प्रकारचा संदेश घेऊन हे सगळेजण जात असतात. आपण प्रयत्न करूयात, एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकवर जाताना प्रयत्न करूयात ती दृश्य पुन्हा एकदा पाहण्याचा. शीर्षासन, ते सुद्धा मॅरेथॉनमध्ये, आणि फिटनेसचा संदेश. फिट राहण्याचा. पादरा, न्यूज 18 लोकमत.